नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरं तर माझ्यासाठी सगळेच व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे, पण आजचा थोडासा जास्त महत्त्वाचा, कारण आजचा जो माझा व्हिडिओ आहे तो 100वा व्हिडिओ आहे। म्हणजे आत्तापर्यंत मी 99 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत यूट्यूबवर आणि हा 100वा व्हिडिओ आहे। आणि याचं सगळं श्रेय आपल्यालाच जातं, कारण मी आपल्यासाठीच हे व्हिडिओ बनवत आहे। मी ॲडव्होकेट आहे, नोटरी आहे। गेली 26 वर्षापासून मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते। 2015ला मी नोटरी झाले आणि 2015 पासून नोटरी झाल्यानंतर आत्तापर्यंत मी प्रॅक्टिस करत आहे। 2015ला मी जेव्हा नोटरी झाले तेव्हा मला असं कळलं की नोटरीचा इंटरव्ह्यू कसा द्यायचा, नोटरीचा अर्ज कसा द्यायचा, नोटरी झाल्यावर नोटरीची कामं कसं करायची याविषयी आपल्याला कुठे माहिती मिळत नाही। आणि त्यामुळे जसं मी 2015ला नोटरी झाले तेव्हापासून मी सगळे जे मित्रमैत्रिणी आमचे जे आहेत नोटरी त्यांना मी गायडन्स करायला सुरुवात केली। आणि काही महिन्यापूर्वी मी मग माझं यूट्यूब चॅनल 2 वर्षापूर्वी काढलं आणि 2 वर्षापूर्वी काढलं यूट्यूब चॅनल। त्या माध्यमातून मी काही व्हिडिओ पोस्ट करत होते जे ज्युनियरसाठी होते। आणि जेव्हा आत्ता नुकतेच मोठ्या संख्येने नोटरीची जी नियुक्ती झाली तेव्हाही मला असं वाटलं की नवीन जे नोटरी आहे त्यांच्यासाठी गायडन्ससाठी आपण व्हिडिओ करणं गरजेचं आहे। आणि ते व्हिडिओ मी पोस्ट करत राहिले आणि आपला प्रतिसाद पाहता मी ते व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला मी पोस्ट करत आहे। त्यामुळं आता आजचा जो व्हिडिओ आहे तो नोटरीच्या संदर्भातच आहे। बरेचसे नवीन नोटरी जे आहेत ते मला प्रश्न विचारतात, फोन करतात, मेसेज करतात, स्वतः भेटतात आणि मला सांगतात। तो सगळ्यांचाच प्रश्न आहे, ते म्हणजे की नोटरीची फी कशी चार्ज करायची। आता बघा, नोटरीची फीज कशी चार्ज करायची, तर ह्याच्यासाठी नोटरी आपला ॲक्ट आहे 1956 आणि त्या नोटरी ॲक्टमध्ये जे रूल्स आहेत त्या रूल्समध्ये 10 जो आहे तो फीजसाठी आहे। मग ते नोटरी ॲक्टमधील रूल्सचं जो सेक्शन आहे 10, नोटरी रूल्स 10 सेक्शन फीजच्या रिलेटेड, ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे। सगळ्याच नोटरीने ते वाचणं गरजेचं आहे की किती रक्कम घ्यायची, किती फीज घ्यायची हे आपल्याला कळेल। तर मी नेहमी नोटरीचं मार्गदर्शन करताना नेहमी आपल्याला एक सांगते, आता नुकतीच जी नोटरीची नियुक्ती झाली तुमची, जी मोठ्या प्रमाणात झालेली, आता मी गेली 26 वर्षापासून पाहते, आजपर्यंत एवढी मोठी नोटरीची नियुक्ती झालीच नव्हती आणि मला असं वाटतं की ह्याच्यानंतर पण होणार नाही आहे। यावेळेस महाराष्ट्रामध्ये 14,648 नोटरींची नियुक्ती झाली, जी खूप मोठी होती आणि या अगोदर झालेलीच नाही आहे। तर आपण सगळे जे नवीन नोटरी जे आहात ते सगळे लकी आहात की एवढ्या मोठ्या संख्येने ती तुमची नेमणूक झालेली आहे। पण बऱ्याचशे नोटरी जे आहेत नवीन, तर त्यांचा असा व्ह्यू झालेला आहे की एवढी जास्त नोटरीची संख्या आहे त्यामुळं आमची प्रॅक्टिस काही चालणार नाही आणि सगळेच नोटरी झालेत। आत्ता बघा, सगळेच नोटरी झालेले नाही आहेत। अजून कित्येक ॲडव्होकेट आहेत की जे नोटरी झालेले नाही आहेत, अजून मला फोन करतात, अजून मला माहिती विचारतात की नोटरीचा आम्ही अर्ज कधी भरू शकतो। त्यामुळं असं समजून नका घेऊ। सगळ्यात महत्त्वाचं की मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीत आपण पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक बाबतीत आपण ग्रॅटिट्यूड पण असणं खूप गरजेचं आहे। ग्रॅटिट्यूड कशाचं की आपण आता नोटरी झालेलो आहे, आत्ता नुकतेच जे झालेलं आहे त्यात आपण नोटरी झालेलो आहे। आणि दुसरं म्हणजे की पॉझिटिव्ह राहणं म्हणजे कशा बाबतीत की प्रॅक्टिस ही आपली चांगलीच असणार आहे। असं कधीही म्हणू नका की नोटरी एवढी झाली, आता काय सगळेच नोटरी झालेत त्यामुळे आता प्रॅक्टिस असणार नाहीत आणि किती कमी कामं आहेत नोटरीचे, तर अशा पद्धतीने विचार करून तुम्ही तुमची प्रॅक्टिस म्हणजे कमीच राहणार आहे। म्हणजे बघा, आपण ऐकलं असेल की आपण जे बोलतो ते, माझी आजी म्हणायची की आपण जे बोलतो ते वास्तू तथास्तू बनते, म्हणजे आपण जे बोलतो ते खरं होतं आणि खरंच येते। मग आपण जर असं बोललो की नोटरीची प्रॅक्टिस माझी खूप चांगली आहे तर मग चांगलीच राहणार आहे। पण जर मी म्हटलं की आता एवढे सगळे नोटरी आहे, माझी प्रॅक्टिस कशी चालणार, तर मग माझी तशीच चालणार आहे पण मी म्हटलं की नाही, माझी नोटरीची प्रॅक्टिस खूप चांगली चालणार आहे। मला माहिती आहे, माझे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहे, मी एवढ्या वर्षापासून प्रॅक्टिस करते, माझी नोटरीची प्रॅक्टिस खूप चांगली चालणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायचा। फीजच्या रिलेटेड जर मी सांगेन तर फीजच्या रिलेटेड मी ह्याच्या अगोदर पण मी एक लेक्चर होतं तेव्हा मी सांगितलं होतं की नोटरी जी आहे ती आपली पेन्शन आहे। नोटरी जी आहे ते आपल्यासाठी सोन्याचं अंडं देणारी एक कोंबडी आहे। तर सोन्याचं अंडं देणारी जी कोंबडी आहे, तर ती सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीची स्टोरी तुम्हाला माहिती आहे। तर ते अंडं तुम्हाला रोज एक मिळणार आहे, तर ते रोज एकच अंडं त्याच्यावरच तुम्हाला हे करायचं आहे। जास्तीचे आपल्याला हाव नको आहे, आपण प्रॅक्टिस पण करणार आहे
नोटरी सगळ्या नोटरीला माझी पण सांगणं विनंती आहे की नोटरी झाल्यावर आपली प्रॅक्टिस काही तुम्ही बदलू नका, बंद करू नका. नोटरी प्लस प्रॅक्टिस, कारण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहता तर प्रॅक्टिसचा पण फायदा तुम्हाला नोटरी म्हणून होतो. तुमचे कॉन्टॅक्ट वाढतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला नोटरीची कामं येतात. त्यामुळे फक्त नोटरीवर काही लोक राहतात, म्हणजे त्यांना फक्त नोटरीचीच प्रॅक्टिस करायची असते. पण जास्तीत जास्त लोकांनी असा विचार करायचा की प्रॅक्टिस पण करणार आणि नोटरीची पण प्रॅक्टिस करणार असं. मग हे रोज ही जी कोंबडी आहे सोन्याचं अंडं देणारी, तर एकाच दिवशी तिला कट करून खायचं नाही आहे, कारण एकाच दिवशी मग तुम्हाला ती चिकन तुम्ही खाऊन हे करणार आहे. पण रोज अंडं देणार आहे, त्यामुळे ती कंटिन्यूमध्ये तुम्हाला अंडं देत राहणार आहे. असं हे नोटरीची प्रॅक्टिस आहे. तर नोटरीची प्रॅक्टिस जी आहे ती तुमच्या कॉन्टॅक्टवर असते. तुमचे कसे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यावर असती. तुमची नोटरीचं ऑफिस जे आहे, तुम्ही कुठं नोटरी करता, ते कोणत्या एरियामध्ये, त्याच्यावर असतं. तुम्ही कशी सर्व्हिस करता, कशी फीज चार्ज करता. समजा माझ्याकडे एक मॅटर आलं आहे आणि ते MOU आहे आणि त्या MOUमध्ये मी भरमसाठ फी घेतली, पण मग ती व्यक्ती माझ्याकडे परत येणार नाही. पण असंच जर मी समजा एक मॅटर आलं आहे, माझ्याकडे MOU आहे आणि मी त्याला रिझनेबल चार्ज केलं आहे, तर काय कदाचित त्या माणसाकडनं मला अजून काही कामं येतातच. आणि कदाचित असं एखादं काम येईल की ज्याच्यामध्ये माझ्याकडं लॉट ऑफ डॉक्युमेंट येतील आणि त्या माध्यमातून मला चांगली फी मिळेल. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं. फीज जी आहे ती कमीच, म्हणजे मला बरेचसे लोक असं विचारतात की जे नोटरीचं डॉक्युमेंट आहे त्याच्यावर अमाऊंट असते कधी कधी, मग त्या अमाऊंटवर आपल्याला फीज चार्ज करायची, त्या अमाऊंटवर असते. तर हे सगळं 10 लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा लिहिलेलं आहे, फीज पेएबल टू नोटरी फॉर डुईंग नोटरियल वर्क. ह्याच्यामध्ये मी जर बघितलं तर बघा 10,000पर्यंत इन्स्ट्रुमेंट जे असतं, समजा वचन चिठ्ठी असेल वगैरे, 10,000पर्यंत जर अमाऊंट असेल तर 50 रुपये चार्ज करायचे आहेत आपल्याला. 10,000पर्यंत असेल तर 50 रुपये. आणि असं बघितलं तर आपण सगळं जर बघितलं तर जवळजवळ फक्त जास्तीत जास्त जी नोटरीची फी आहे ती 200 आहे, 200पर्यंत. आणि या नोटरीच्या फीजमध्ये एक सांगितलं आहे की तुम्ही व्हिजिटिंग चार्जेस पण घेऊ शकता. समजा एखादं विल आहे, त्या विलला तुम्ही चार्ज केलं आणि ते व्हिजिट करायला तुम्ही घरी गेला तर व्हिजिटिंग चार्जेस पण तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की नोटरीच्या ॲक्टमध्ये जे लिहिलेलं आहे, जरी ही अमाऊंट आपल्याला वाटते की ही खूप कमी आहे, तर आपण त्याची अमाऊंट वाढवण्यासाठी आपण पुढं प्रयत्न करू. कारण आता आपले सगळे नोटरी एकत्र येऊन आपण जर पुढं प्रोसेस केली तर ते होईल. पण आत्ता सध्या आपलं काम आहे की नोटरी ॲक्टप्रमाणे कायद्याने जे सांगितलं ते करायचं. आपल्याला रिस्क नको आहे की रिस्क घेतली की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर ती हे पण येते. त्यामुळे आपल्याला ते नको आहे. म्हणून आपण रिस्क न घेता आपण हे काम आपलं करायचं आहे. तर हे काम करत असताना आपल्याला काळजी घ्यायची